नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पान नंबर 32 वरील बातमी वाचन या अभ्यासपूरक घटकाची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 32 वरील बातमी वाचन हा अभ्यासपूरक घटक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 32 वरती अशी एक बातमी दिलेली आहे. ही बातमी एका शाळेतील कार्यक्रमाची आहे. तो कार्यक्रम कोणत्या दिवशी झाला, तो कार्यक्रम घेण्याचं निमित्त काय होते, त्या कार्यक्रमाचं नियोजन कोणत्या पद्धतीने करण्यात आले, त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण सहभागी होते, या कार्यक्रमाचं नियोजन कोणी केले, सूत्रसंचालन कोणी केले, कार्यक्रमाचे आभार कोणी मानले, अशा सर्व गोष्टी त्या बातमीमध्ये अंतर्भूत केलेल्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिक्षक दिनाची बातमी दिलेली आहे. प्रथम ही बातमी काळजीपूर्वक वाचूया व बातमी समजून घेऊया. शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. सांगली प्रतिनिधी तारीख 6. जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी गीत गायन, कथाकथन, वक्तृत्व, भूमिका अभिनय अशा विविध प्रकारच्या कलागुणांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या भूमिकेतून शालेय प्रशासनाचे व कार्यक्रमांचे नियोजन सुयोग्य पद्धतीने केले. त्याबद्दल मुख्याध्यापकांनी व शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकच समाजाला दिशा देऊ शकतात असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वीतील उत्कर्षा मोने या विद्यार्थिनीने केले, तर अभय शिरसाट या विद्यार्थ्याने उपस्थितांचे आभार मानले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या बातमीचे आपण वाचन केले आहे. ही बातमी वाचल्यानंतर अनेक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, आता या बातमीवर आधारित स्वाध्याय आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. बातमी वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. कोणत्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला? उत्तर: वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा झाला. 2. कार्यक्रमाप्रसंगी कोणाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले? उत्तर: कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 3. विद्यार्थ्यांनी कोणत्या कलागुणांचे सादरीकरण केले? उत्तर: गीत गायन, कथाकथन, वक्तृत्व, भूमिका अभिनय अशा विविध प्रकारच्या कलागुणांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 4. इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापकांनी का केले? उत्तर: इयत्ता 7वीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या भूमिकेतून शालेय प्रशासनाचे व कार्यक्रमांचे नियोजन सुयोग्य पद्धतीने केले. त्याबद्दल मुख्याध्यापकांनी इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
5. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काय म्हणाले? उत्तर: शिक्षकच समाजाला दिशा देऊ शकतात असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी केले. 6. बातमी कोणत्या जिल्ह्याची आहे? उत्तर: ही बातमी सांगली जिल्ह्यातील एका शाळेची आहे. 7. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केले? उत्तर: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वीतील उत्कर्षा मोने या विद्यार्थिनीने केले. 8. अभय शिरसाट या विद्यार्थ्याने कोणते काम केले? उत्तर: अभय शिरसाट या विद्यार्थ्याने कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. 9. ही बातमी कोणत्या दिवशी प्रकाशित झाली आहे? उत्तर: ही बातमी 6 सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली आहे. प्रश्न क्रमांक 2. वरील बातमीचे शीर्षक व उपशीर्षक लिहा. 1. शीर्षक. या बातमीचे शीर्षक आहे शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न. उपशीर्षक. आपल्याला दिलेल्या बातमीचे उपशीर्षक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पान नंबर 32 वरील बातमी वाचन हा अभ्यासपूरक घटक पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बातमी वाचन व त्यावरील स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, बातमी वाचन या अभ्यासपूरक घटकाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.